नमस्कार मित्रांनो, माधुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज करू आपण चवळीची आमटी। कुणी आमटी म्हणता, आम्ही भाजी म्हणते। आपल्या गावठी चवळी शेंगाच्या आपण दाणे काढून घेतलेले। आता चला आता हीची भाजी करायची। त्याच्यासाठी वाटण बघून घ्या, काय वाटण करायचे आपल्याला। काळ्या मसाल्याची चवळीची आमटी करायची। मी 2 कांदे भाजून घेतले। आता एक कांद्याची साल काढून घेणार आहे। लसूण घेतलाय, कांदा, खोबरं, आलं आणि कोथिंबीर। आता हिचं वाटण करून घेऊ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये। पहिले मसाला तळून घेऊ। चला, कढई घेतली। कढईमध्ये ना खोबरं किसून घेतलेलं आहे आणि कांदा बी कांद्याची साल काढून घेतले आहे। पहा, 2 कांद्याचे एवढेच कांदे घेतले। आता याच्यात तेल टाकून घेऊ आपण। त्याच्यात टाकायची हळद, हळदीने कलर आहे ना छान येतो। त्याच्यात टाकू लसूण आणि आलं, ते बी तळून घेऊ। शेवटला कोथिंबीर, आता हिचं वाटण करून घेऊ। मसाला तळून घेतला, एका डिशमध्ये काढला। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते बारीक वाटून घेऊ आपण। चला, आपला मसाला वाटला आहे। हे मस्त काळा मसाला तयार झाला आहे। चवळीची आमटी भाजी टाकून घेऊ आपण। चला, कढई तापत ठेवली। आता याच्यात तेल टाकून घेऊ। पहिले तेल टाकलंय, त्याच्यात जिरं। मला जिरं खूप आवडतं म्हणून मी जिऱ्याचा वापर जास्तच करते। 4-5 कढीपत्त्याची पानं, हिंग, हळद, काळा मसाला वाटलेला टाकला। एका साईडला पाणी गरम करत ठेवले, गॅस बंद करून। हे चांगलं तळून घेऊ मसाला, तेल सुट असतं। मसाला मस्त तळला गेलाय। त्याच्यात आपला घरगुती काळा मसाला, 2 चमचे काळा मसाला टाकले घरगुती। जसं तुम्हाला तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही काळा मसाला टाकू शकता। आता त्याच्यात आपली ही चवळी तळून घ्यायची। धुवून नितरून ठेवली होती, ही चांगली तेलात तळून घेऊ। मीठ टाकायचं राहिलं, मीठ तुमच्या चवीनुसार टाका तुम्ही। आता मस्त काळ्या मसाल्याची मस्त अशी तरी येईल। पहा किती छान कलर आलाय। तर त्याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घेऊ। एका साईडला गरम पाणी ठेवलंच होतं। गरम पाण्याने भाजी पटकन उकळी येते, त्याच्यामुळे भाजीला कधी गरम पाण्याचाच वापर करा। मस्त कलर आलाय। पहा छान मस्त चवळीची आमटी। तर मस्त आपली चवळीची भाजी आमटी शिजून घेऊ। मस्त आपली छान चवळीची आमटी उकळते, मस्त तरी बी आले। पहा छान तरी आले। गॅस जोरात आहे। मस्त शेंगा आपली चेक करून पाहू कशी झाली। एक प्लेट घ्यावा। चवळी शिजली गेली, थोडी आता कच्ची आहे। 5-1 मिनिटं उकळून घेऊ। अजून 5-1 मिनिटं मंद गॅसवर चांगली उकळून घेऊ, मग आपली भाजी तयार होईल। चला तर मैत्रिणी, आपली मस्त चवळीची आमटी झाली। आता एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ। आपली छान मस्त चवळीची आमटी तयार आहे। तुम्ही बी नक्की करून बघा। काळ्या मसाल्याची चवळीची आमटी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा। चवळीची आमटी आवडली तर नक्की लाईक करा।
माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. सगळ्यांना बाय बाय. आपली मस्त चवळीची आमटी तयार आहे. चवळीची रेसिपी कशी झाली